सगळं कळतं पण वळत नाही, असं तुमच्यासोबत सुद्धा होतं का? आपण वेगवेगळ्या व्हिडिओज मधनं, रील्स मधनं आहार कसा घ्यावा, व्यायाम कसा करावा, या सगळ्या गोष्टी सतत ऐकत असतो, वाचत असतो. परंतु त्या जेव्हा आचरणात आणण्याची वेळ येते तेव्हा मात्र काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि आपण पुन्हा आपल्या रेग्युलर रुटीन वरती सेट होतो. तर हे असं का घडतं? तर याच्या पाठीमागे कारणीभूत आहे आपल्या मेंदूमधली एक गमतीशीर संरचना. आपल्या मेंदूमध्ये साधारणतः दोन भाग असतात. एक असतो आपला लॉजिकल ब्रेन आणि दुसरा असतो इमोशनल ब्रेन. लॉजिकल ब्रेनला सगळ्या गोष्टी समजतात, की ब्लड टेस्ट करायला हवे, हेल्दी लाईफस्टाईल ठेवायला हवी आहे. पण इमोशनल ब्रेन जो असतो तो आपल्याला नेहमी कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जातो, म्हणजे आज नको उद्या करूया, आणि तो सतत आपल्या या लॉजिकल ब्रेनच्या मार्गामध्ये अडथळे आणत असतो. आता हे अडथळे कुठल्या कुठल्या प्रकारे आणतो? पहिला अडथळा आहे डिनायल, म्हणजे मान्य न करणं. मला कुठे काय होतंय, मी कुठे जाड आहे, अशा काही विचारांनी बरेच लोक हेल्थ चेकअप करून टाळतात. दुसरं कारण आहे इन्स्टंट प्लेजर, म्हणजे ताटामध्ये गुलाबजाम दिसला की तो लगेचच खाणं. त्यावेळी आपण डाएट करणं विसरून जातो. सकाळी लवकर उठण्यापेक्षा झोपणं पसंत करणं, कारण आपल्या मेंदूला हा इन्स्टंट आनंद खूप आवडत असतो. तिसरं कारण आहे निगेटिव्ह थिंकिंग, म्हणजे व्यायामाने गुडघे खराब झाले तर, जास्त डाएट केला आणि अशक्तपणा आला तर. चौथं कारण आहे फिअर ऑफ फेल्युअर, म्हणजे अपयशी होण्याची भीती. म्हणजे जिम तर जॉईन केली आहे पण वजन कमी नाही झालं तर, लोक काय म्हणतील, ह्या विचारांनी बरेच लोक सुरुवातच करत नाही. आणि पाचवं कारण आहे परफेक्शनिझम, म्हणजे दिवाळी झाल्यानंतर सुरू करू, मुलांना सुट्ट्या लागल्या की करू, यासारखी कारणं देत राहणं. तेव्हा समस्या ही तुमच्या इच्छाशक्तीची नाहीये, तर तुमच्या लॉजिकल आणि इमोशनल ब्रेन या दोघांमधील संघर्षाची आहे. हा संघर्ष कसा कमी करायचा यासाठी आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा.